ओम सतनमो जय गुरुजी कॉलेज बड़े बादादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोगी मत सेंद्रनाथ सा कॉलेज चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभू जय गुरु गोरखनाथ बाबा कॉलेज नवनाथ 84 रुपये लख निरंजन आदेश। आजच्या विशेष भागामध्ये आपण चंद्रग्रहण आणि पौर्णिमा यांचा असलेला एकत्रित संबंध आणि कशा रीतीने चंद्रग्रहणाचा इफेक्ट बऱ्याच वेळा होऊ शकतो त्याच्यावरती आधारित हा मी भाग बनवलेला आहे। त्यामुळे भाग संपूर्णपणे पाहण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा। सर्वप्रथम हे आपल्याला क्लिअर करू इच्छितो की हे जे चंद्रग्रहण आहे हे आपल्या भारतामध्ये दिसणारे नाही। त्याच्यामुळे कोणत्याही पद्धतीचे वेद म्हणा किंवा नियम म्हणा या चंद्रग्रहणाची आपल्याला भारतामध्ये पाळण्याची गरज नाही। कारण अक्षांश आणि रेखांशाचा जर विचार केला तरी आपल्याला भारतामध्ये न दिसणारे असल्यामुळे चंद्रग्रहणाचे कोणतेही वेद किंवा स्पर्श मोक्ष किंवा नियम हे आपल्याला लागू नाहीत। त्याच्यामुळे या चंद्रग्रहणाचे कोणतेही वेद नियम पाळण्याची गरज आपल्याला नाही। बरं, आता चंद्रग्रहण जर मग आपल्याला भारतामध्ये दिसणार नसेल किंवा त्याचे वेद नियम जर आपल्याला पाळावे लागणार नसतील तर मग चंद्रग्रहणाचा इफेक्ट म्हणा चंद्रग्रहणाचे होणारे जे काही पडसाद आहेत म्हणा हे आपल्याला इथे भारतामध्ये जाणवू शकतात का? तर पहा, सर्वप्रथम हे आपण समजून घेतलं पाहिजे की शेवटी ही भौगोलिक घटना आहे। ब्रह्मांडामध्ये अनेक सूर्य अनेक चंद्र असलेले अनेकशे काही नवीन नवीन नियम किंवा अनेकशे काही नवीन उदाहरणे आपल्याला पाहायला मिळत आहेत। परंतु आपण जर पृथ्वीवरती राहत असेल तर आपल्याला पृथ्वीसाठी एक चंद्र आणि एक सूर्य आहे हे आपल्याला माहिती आहे। शास्त्रामध्ये वेदांमध्ये पुराणांमध्ये आपल्याला सूर्य नवग्रह किंवा चंद्रग्रहण सूर्यग्रहण याच्याबद्दल सुद्धा आपल्याला भरभरून असलेली काही माहिती सुद्धा पाहायला मिळते। आणि सूर्यग्रहण असो अथवा चंद्रग्रहण असो यांचा कुठे ना कुठे संबंध हा प्रत्येक व्यक्तिरेखेच्या मनाशी सुद्धा येतो। आणि नवग्रहांमधल्या ग्रहांचा जर विचार केला तर विशेषतः राहू आणि केतू याला कारणीभूत असतात असं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। शास्त्रामध्ये किंवा पुराणांमध्ये असलेल्या माहितीच्या आधारावरती जर आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला तर राहू केतू यांचा संबंध हा थेट सूर्य किंवा चंद्र यांच्या ग्रहणाशी येतो। याचं रिझन हेच आहे की समुद्र मंथनाच्या वेळेस राहू केतू ज्याला आपण या नावाने ओळखतो तो स्वरभानू नामक जो दैत्य होता या दैत्याला अमृत प्राशन करत असताना प्रभू श्री हरी विष्णूंनी ज्यावेळेस त्याचा शिरच्छेद केला तेव्हा हाच स्वरभानू जे शिर वेगळं झालं तो राहू बनला आणि जे धड वेगळं झालं तो केतू बनला। परंतु या राहू केतूला ज्यांनी पकडून दिलं हे म्हणजे होते सूर्य आणि चंद्र। त्या दिवसापासून राहू केतूने एक पद्धतीची शपथ खाल्लेली आहे की मी ज्या वेळेस मला मौका मिळेल किंवा ज्या वेळेस मला चान्स मिळेल त्या वेळेस मी राहू आणि केतू बनून या सूर्य आणि चंद्राला ग्रसित करेल। म्हणजेच सूर्य आणि चंद्र हे ज्या वेळेस ग्रहण युत होतात त्या वेळेस राहू केतू यांना ग्रसित करतो हे सुद्धा तितकंच सत्य आहे असं आपल्याला शास्त्रामध्ये सुद्धा पाहायला मिळते। त्यामुळे राहू केतू असो किंवा सूर्य चंद्र असो किंवा नवग्रह असो आणि 12 राशी असो किंवा 27 नक्षत्र असो कुठे ना कुठे परिणाम सूर्य आणि चंद्र ग्रहणाचा हा प्रत्येक व्यक्तिरेखेवरती होत असतो। पुरुष सूक्त हे आपल्याला माहिती आहे। पुरुष सूक्तामध्ये सुद्धा आपल्याला चंद्रमाचं वर्णन आणि चंद्रमाचं आणि मनाचं वर्णन काय आहे हे आपल्याला पाहायला मिळते। पुरुष सूक्तामध्ये चंद्रमा मनसो जात चक्षो असं म्हणण्यात आलेलं आहे। म्हणजेच मनावरती अधिराज्य किंवा प्रत्येक व्यक्तिरेखेच्या मनावरती ज्याचं कंट्रोल असते तो म्हणजे चंद्रदेवता आहे म्हणजे चंद्रमा आहे। आणि ज्या वेळेस पत्रिकेमध्ये हा चंद्रमा बिघडतो किंवा ग्रसित होतो किंवा राहू केतू असो अथवा शनी असो यांच्यामुळे हा ज्या वेळेस ग्रसित होतो त्या वेळेस व्यक्तिरेखेचं मन हे त्याच्या ताब्यामध्ये राहत नाही। त्यामुळे जितक्या पद्धतीचे मानसिक विकार होतात किंवा मनामध्ये सतत वाटणारी भीती असेल हुरहुर असेल किंवा एक पद्धतीची धडधड असेल किंवा कोणतेही निर्णय न घेण्याची क्षमता असेल किंवा अचानकपणे वारंवार काहीतरी वाईट करण्याचे येणारे विचार असतील किंवा डॉक्टर भाषेमध्ये जर विचार केला तर ज्याला आपण डिप्रेशन म्हणतो किंवा एन्झायटी म्हणतो हे सर्वच्या सर्व जर विचार केला तर कुठे ना कुठे हे चंद्रमाच्या भोवती म्हणजेच आपल्या मनाच्या भोवती फिरताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे खऱ्या अर्थी जर आत्मबल हे आपल्या शरीरामध्ये कुठून जर निर्माण होत असेल ना तर ते आपल्या मनापासून निर्माण होते। त्यामुळे मनामध्ये जर आपली शक्ती असेल ताकद ऊर्जा असेल तर निश्चितपणे आपलं शरीर सुद्धा तितकेच पात्र बनते कोणत्याही येणाऱ्या चुनौतीला किंवा चॅलेंजेसला ॲक्सेप्ट करण्यासाठी। त्यासाठी आपलं मन हे स्ट्रॉंग असणं महत्त्वाचं आहे। आणि ज्यावेळेस आपलं मन हे स्ट्रॉंग नसेल मनामध्ये वाईट विचार सातत्याने येत असतील किंवा वारंवार कोणत्या ना कोणत्या वाईट घटना मनामध्ये येत असतील तर निश्चितपणे हे चंद्रमा बिघडल्याचं किंवा चंद्रमा दूषित असल्याचं लक्षण सुद्धा मान्य केलं पाहिजे। त्यामुळे भीती असो किंवा कोणत्याही एखाद्या विषयाची किंवा एखाद्या व्यक्तीची असणारी एन्झायटी असो हे आपल्याला आंतरिक मनातून होते। आपलं आंतरिक मन म्हणजे सर्वप्रथम त्याच्यावरती आघात असते आपल्या चंद्रमाचा। त्याच्यामुळे ज्याला म्हणूयात ना की जो मन का हारा व सब कुछ हारा असं एक म्हण आहे ती याच्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे किंवा प्रचलित आहे की
कोणतीही घटना असेल, कोणताही निर्णय असेल किंवा कोणत्याही पद्धतीची कलाटणी देणारी गोष्ट करायची असेल, त्याची तयारी सर्वात अगोदर कुठून होत असेल तर ते आपल्या मनातून होते. जेव्हा मनाची तयारी होते तेव्हा आपली बॉडी त्याच्यावरती रिॲक्ट करते आणि या मनावरतीच अधिराज्य गाजवणार कोणता ग्रह असेल तर तो म्हणजे सुद्धा आणि चंद्र आहे. आणि हा चंद्र या विशेषतः चंद्रग्रहणाच्या दिवशी किंवा सूर्यग्रहणाच्या दिवशी हा कुंकवत झालेला असतो. म्हणजेच काय तर हा बलहीन समजला गेलेला आहे. बलहीन ज्या वेळेस चंद्रमा होतो किंवा कुंकवत ज्या वेळेस चंद्रमा होतो त्यावेळेस निश्चितपणे आपली जी पत्रिका आहे ज्याला आपण कुंडली म्हणतो, या कुंडलीमध्ये जिथे जिथे चंद्रमाचा स्थान किंवा चंद्रमाचा संबंध हा राहू केतू किंवा शनी किंवा अशा किंवा याहीपेक्षा जास्त वेगळ्या नक्षत्रांशी येत असेल त्यावेळेस त्या पत्रिकेमधल्या त्या व्यक्तिरेखेला किंवा त्या राशीला ग्रसितता निर्माण होते आणि अचानकपणे मोठ्या प्रमाणामध्ये मनामध्ये होणारी उचलता किंवा मनामध्ये येणारी वाईट विचार किंवा मनामध्ये कोणते तरी येणारे वेगवेगळ्या गोष्टी हे चुकीच्या मार्गात घ्यायला आपल्याला परिणामकारक होतात. त्याच्यामुळे पत्रिका असो किंवा ग्रह असो किंवा राशी असो किंवा नक्षत्र असो याच्यावरती कुठे ना कुठे चंद्रमा हा निश्चितपणे इफेक्ट पाडतो, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. बरं, आता 28 तारखेला ज्या अर्थी चंद्रग्रहण हे होत आहे तर चंद्रग्रहण हा भारतीय वेळेप्रमाणे कधी होणार आहे ते आता आधी सर्वप्रथम समजावून घेऊया. परत एकदा हे क्लिअर करतो की हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्यामुळे आपल्याला वेद नियम पाळण्याची गरज नाही. परंतु जे साधक आहेत किंवा ज्यांना उत्सुकता आहे की चंद्रग्रहण जरी आपल्या भागामध्ये दिसत नसेल परंतु त्याचा स्टार्ट म्हणा मध्य मोक्ष हा कधी असेल आपल्या भारतीय वेळेप्रमाणे, तर हे चंद्रग्रहण भारतीय वेळेप्रमाणे सकाळी 8:30 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत चालू राहणार आहे. म्हणजे थोडक्यामध्ये आपण असं समजूयात की सकाळी 8 वाजल्याच्या पासून 11:30 वाजेपर्यंत चंद्रग्रहण हे चालणारे आहे. आणि याच वेळेदरम्यान आपल्याला कोणत्याही पद्धतीचे साधना अनुष्ठान व्रत वैकल्य किंवा बजरंगबाणसारखे पाठ किंवा नारायण कवचसारखे पाठ किंवा चंडी कवचसारखे पाठ किंवा बगलामुखीचे पाठ हे आपल्याला आपल्या घरामध्ये त्याचं पुनश्चरण करायचं आहे. तुम्हाला गुरुमंत्र मिळालेला असेल तर गुरुमंत्राचं सुद्धा तुम्ही याच्यामध्ये पुनश्चरण करू शकता. शाबरी मंत्र तुमच्याकडे असेल तर शाबर मंत्राचं सुद्धा याच्यामध्ये तुम्ही पुनश्चरण करू शकता. आता हे तितकंच समजून घेणं महत्त्वाचं आहे की चंद्रग्रहण जरी आपल्या भागामध्ये दिसत नसेल किंवा त्याचे वेद नियम किंवा सूतक हे आपल्याला पाळण्याची गरज नसेल, जसं की मी मगाशी म्हटलो की आपली पृथ्वी एक आहे, पृथ्वीला मिळालेला चंद्रमा आणि सूर्य एक आहे. म्हणजेच आपल्याला पृथ्वीवरून फक्त एक सूर्य आणि एक चंद्रमा दिसतो, हे तितकंच सत्य आहे. जर पृथ्वीला एक सूर्य एक चंद्र मिळालेला असेल आणि संपूर्ण पृथ्वी ही गोलाकार आहे, पृथ्वीवरती जल आहे, भूभाग आहे, शेवटी ही कुठे ना कुठे एकत्र असलेलीच आहे. म्हणजेच भलेही आशिया खंड वेगळा असेल, युरोप खंड वेगळा असेल, परंतु जी जमीन आहे ते असं तर कुठे झालेलं नाही आहे ना की जमीन इथे संपलेली आहे आणि अचानकपणे खूप मोठा काहीतरी डिस्टन्स आहे त्याच्यानंतर वेगळी जमीन होत आहे किंवा वेगळ्याच पद्धतीची जमीन तिथे पाहायला मिळत आहे, असं नाही आहे. त्यामुळे पृथ्वी ही संपूर्णपणे एका छादीत, एका जमिनीमध्ये, एका पाण्यामध्ये आणि एका आकाशाखाली असल्यामुळे जरी ग्रहण सूर्य असो अथवा चंद्रग्रहण असो आपल्या भागामध्ये जरी दिसत नसेल परंतु त्या ग्रहणापासून उत्पन्न होणारे जितक्या पद्धतीचे दोष असतात किंवा त्या ग्रहणापासून उत्पन्न होणारी जी वेळ असते त्या वेळेमध्ये होणारी ज्या हालचाली असतात, ज्या दैवीय दृष्ट्या किंवा वेगळ्या दृष्टिकोनातून ज्या आरती आपण पाहत असतो त्या कुठे ना कुठे इफेक्ट करणाऱ्या या संपूर्ण पृथ्वी तलावरच असतात, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. मग आपण या ग्रहणाच्या वेळेस काय केलं पाहिजे किंवा कोणत्या साधना केल्या पाहिजेत ते आता सर्वप्रथम समजून घेऊयात. ग्रहण कालखंड म्हटलं तर खऱ्या अर्थी एखाद्या साधकासाठी, एखाद्या भक्तासाठी म्हणजे हा एक पद्धतीची पर्वणी असते. म्हणजेच काय, जे साधना मार्गावरती तत्पर आहेत, ज्यांच्या साधना चालू आहेत किंवा साधना वाढवत आहेत, असे प्रत्येक साधक, प्रत्येक भक्त हे ग्रहणाचा कालखंड सहसा सोडत नाहीत. ग्रहणाचा कालखंड हा नक्की असतो तरी कशासाठी? हा कालखंड म्हणजे तुमच्यातली असलेली आध्यात्मिक ताकद किंवा तुम्ही ज्या तंत्रोक्त पद्धतीचे करत असलेले साधना अनुष्ठान त्याची ताकद वाढवण्याचा कालखंड म्हणजेच हा ग्रहणाचा कालखंड असतो. मग याच्यामध्ये आपल्याला करायचे काय आहे? सर्वात उत्तम आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून बजरंग बाणसारखे पाठ सिद्ध करावेत. म्हणजेच काय, जर समजा बजरंग बाण तुमचं सिद्ध करून झालेलं असेल, अनेकांचे बजरंग बाण अनेक वेळा सिद्ध करून झालेले आहेत, तर अशा साधकांसाठी मी विशेषतः किंवा अशा या भक्तांसाठी मी विशेषतः हे सांगेल की तुम्ही या ग्रहणाचा जो 3 तासाचा कालखंड आपल्याला मिळालेला आहे, या कालखंडादरम्यान तुम्ही बजरंग बाणचे 51 पाठ, चंडीकवचचे 51 पाठ आणि माता बगलामुखीच्या पाठचे 51 पाठ आणि जमलंच तर महाकाल भैरवाचे सुद्धा 51 पाठ, म्हणजे 4 पाठ तरी करण्याचा अवश्य आपण प्रयत्न केला पाहिजे. तुमच्या वाचण्याच्या स्पीडवरती सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. त्याच्यामुळे जरी मी तुम्हाला म्हणत असेल तुम्ही हे 4 पाठ सिद्ध करा, जे तुमच्याकडे दीक्षा पद्धतीने तुम्ही शिकून घेतलेला आहात, जर समजा 4 जर जमत नसेल तर तुम्ही 3 पाठ तरी पुनश्चरण करण्याचा प्रयत्न करा. किंवा अचानक तुम्हाला एखादं काही महत्त्वाचं काम असेल तर बजरंग बाणचे 101चे किंवा 108चे पाठ सुद्धा तुम्ही परत एकदा या ग्रहणाच्या कालखंडामध्ये
पुनश्चरण करू शकता. आणि जो विधी तुम्हाला समजून सांगितलेला आहे बजरंग बाणचा, त्या अनुषंगाने सुद्धा करण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता जर काही विशेष कार्य असेल तर. अदरवाईज संपूर्ण विधीप्रमाणे करण्याची गरज नसून तुम्हाला ज्या अनुषंगाने दिवा आणि ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तुम्ही एवढं जरी केलं तरी सुद्धा बजरंग बाणचं पाठ किंवा पुनश्चरण हे होणार आहे. संकल्प तुम्हाला सर्वांना माहिती आहे, संकल्प त्या अनुषंगाने सोडून तुम्ही पाठाची सुरुवात करू शकता. या व्यतिरिक्त जे तुमच्याकडे मंत्र असतील किंवा गुरुमंत्र असेल त्याचे सुद्धा तुम्ही कमीत कमी 1100 वेळा पुनश्चरण करून घेणं हे सुद्धा तितकंच फायदेशीर आपल्याला ठरणार आहे. आता पाहूयात की या चंद्रग्रहणामुळे किंवा पौर्णिमेवरती आलेल्या चंद्रग्रहणामुळे अशा कोणत्या 4 राशी आहेत ज्यांच्यावरती खऱ्या अर्थी थोडाफार इफेक्ट पडू शकतो ते आता सर्वप्रथम आपण समजून घेऊया. पहिली राशी आहे कन्या राशी. कन्या राशीच्या जातकांना किंवा कन्या राशीचे जे व्यक्तिरेखा आहेत त्यांच्या मनावरती, शरीरावरती विशेषतः परिणाम होणारे योग या चंद्रग्रहणाचे बनत आहेत. अचानकपणे मनाची उदासीनता म्हणा किंवा अचानकपणे कोणते तरी चुकीचे विचार मनात येण्याची भूमिका म्हणा किंवा एखाद्या गोष्टीची जी सातत्याने वाटणारी भीती आहे ती खरी होईल की काय असे येणारे विचार म्हणा हे याच्यामध्ये वाढू शकतात. त्याच्यामुळे कन्या राशीच्या व्यक्तिरेखींनी सुद्धा विशेषतः या चंद्रग्रहणाच्या दिवशी देवी, धर्म किंवा देवी देवतांच्या सानिध्यामध्ये राहणं आणि हा वेळ व्यतीत करणं हा तुमच्यासाठी उत्तम ठरणार आहे. दुसरी राशी कोणती आहे तर ती दुसरी राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या व्यक्तिरेखांच्या पत्रिकेमध्ये जर पाहिलं किंवा राशीमध्ये पाहिलं तर ऑलरेडी शनीची 7.5 तुमच्या राशीमध्ये सुरुवात आहे किंवा चालू आहे. त्यामुळे या कुंभ राशीच्या व्यक्तिरेखांनी सुद्धा विशेषतः येणारी जी 28 तारखेची पौर्णिमा आणि एकत्रित असलेलं ग्रहण या दिवशी विशेषतः प्रिकॉशन घेण्याचा प्रयत्न करावा. शक्यतो कोणती मोठी रिस्क म्हणा किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय असेल तर तो आपण थोडासा थांबवून योग्य त्या वेळी किंवा योग्य त्या मुहूर्तावरती घेणं हे तुमच्यासाठी योग्य ठरणार आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी सुद्धा थोडंसं अलर्ट राहण्याची गरज या दिवशी आहे. यानंतरची राशी आहे सिंह राशी. सिंह राशीला सुद्धा हे ग्रहण आणि पौर्णिमायुक्त असलेलं जे ग्रहणाचा योग बनत आहे तो फारसा काय अनुकूल नाही आहे. सिंह राशीच्या लोकांना विशेषतः ज्यांचा व्यवसाय असेल किंवा ज्यांची भागीदारी किंवा पार्टनरशिप असेल अशा व्यक्तिरेखांना व्यवसायामध्ये किंवा पार्टनरशिपमध्ये वादविवाद किंवा जे तुमचे विरोधक असतील ते तुमच्यावरती हावी होण्याचे योग सिंह राशीच्या लोकांना बनत आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या हानी होण्याचे योग या ग्रहण कालखंडामध्ये दिसत असल्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी सुद्धा थोडंसं प्रिकॉशन घेणं महत्त्वाचं आहे. आणि चौथी राशी आहे मिथुन राशी. मिथुन राशीच्या व्यक्तिरेखांना हे ग्रहण म्हणजे चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडणारे, घाईघाईने कुठला तो चुकीचा निर्णय घ्यायला भाग पाडणारे आणि जे योग्य आहे ते सोडून अयोग्याच्या मागे लावायला किंवा धावायला लावणारे हे योग या मिथुन राशीच्या लोकांना बनवत आहेत. त्यामुळे मिथुन राशीच्या सुद्धा लोकांनी या दिवशी विशेषतः कोणतेही निर्णय घेताना थोडंसं एकमेकांना विचारून किंवा ज्यांना या क्षेत्रामधली किंवा जे तुमचे कोणी वरिष्ठ असेल त्यांचं थोडंसं विचार सलमत घेऊन ह्या तुम्ही जर गोष्टी केल्या तर निश्चितपणे तुम्हाला या ग्रहण कालखंडाचा त्रास हा फारसा होणार नाही. तर अशा या 4 राशी आहेत ज्यांच्यावरती ग्रहणाचा कालखंड हा विशेषतः थोडासा विचारपूर्वक पाऊल टाकण्याचा बनलेला आहे. त्यामुळे या राशींनी खबरदारी घेण्याचे योग बनलेले आहेत. आता हे तुम्ही समजून घेतले हे 4 राशी, ज्या 4 राशीवरती ग्रहणाचा इफेक्ट हा छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. परंतु आपण सर्वांनी जर विचार केला तर प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये जरी तुमची राशी या 4 राशीपैकी जरी नसेल तरी सुद्धा कुठे ना कुठे तुमच्या पत्रिकेमध्ये राहू, केतू किंवा शनी किंवा चंद्र किंवा सूर्य यांचा संबंध, यांचं स्थान हे कुठे ना कुठे एकमेकाशी कनेक्ट असलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे असं म्हणताही येत नाही की फक्त या 4 राशींवरती इफेक्ट होऊ शकतो, इतर राशीवरती काय होऊ शकणार नाही का. तात्पर्य हे आहे की पहा, यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अमावस्या असो अथवा चंद्रग्रहण असो, सूर्य असो किंवा पौर्णिमा असो, अनेक व्यक्तिरेखा अशा आहेत की ज्यांना अमावस्या किंवा पौर्णिमा आल्याच्या नंतर घरामध्ये त्रास होतात, भांडण तंटे होतात, वादविवाद व्हायला सुरुवात होतात, डोकं दुखायला सुरुवात होते, धडधड वाढते. हे अनेक व्यक्तिरेखांचे खऱ्या अर्थी तर म्हणणे आहेत की ज्यावेळेस शनिवार आला किंवा अमावस्या आली किंवा पौर्णिमा आली किंवा ग्रहण बिहन चालू झाले तर त्यावेळेस हे त्रास सुरुवात होतात घरामध्ये व्हायला. तर अशा सर्व व्यक्तिरेखांसाठी माझं प्रथम म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये बजरंग बाणचे पाठ सिद्ध करा. बजरंग बाण हे दैवी साधना आहे जे तुम्हाला ऑनलाईन प्रणालीने शिकवले गेलेली आहे आणि आता बजरंग बाण याचं रेकॉर्डिंगसुद्धा तुम्ही इझिली प्राप्त करू शकता जे तुमच्या मोबाईलवरती लाईफ टाईम सेव्हसुद्धा राहणार आहे. त्याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण विधी म्हणजे बजरंग बाण सुरुवात करण्यापासून बजरंग बाणच्या उत्तरपूजेचं संपूर्ण विधी विधान त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे. बजरंग बाणचं रेकॉर्डिंग प्राप्त करण्यासाठी तुम्ही दिसत असलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क साधू शकता आणि त्याच्यानंतरचं रेकॉर्डिंग हे तुम्ही प्राप्त करून बजरंग बाण या पौर्णिमेला म्हणजेच दिनांक 28 ऑगस्टला घरामध्ये बसून सिद्ध करू शकता. सेकंड पॉईंट आता याच्यामध्ये हा पण आहे की ग्रहण जर समजा सकाळी 8 ते 11:30 पर्यंत चालणार असेल भारतीय वेळेप्रमाणे तर मग आम्ही या दिवशी म्हणजे पौर्णिमेचा अर्थातच दिवस आहे तर या रात्री आम्ही साधना केली तर चालेल का. तर निश्चितपणे पौर्णिमेचा दिवस आहे, ग्रहण कालखंडामध्ये जर जमलं तर त्याच्यामध्ये साधना अवश्य करण्याचा प्रयत्न करा आणि पौर्णिमेच्या रात्री तर अवश्यपणे तुम्ही साधना करायचीच आहे. समजा सकाळी साधना जमलीच नाही करायला तर अशा व्यक्तिरेखांनी सायंकाळी किंवा रात्रीच्या प्रहरामध्ये साधना करण्याचा अवश्यपणे
प्रयत्न करावा. त्यामुळे हा संपूर्ण दिवस आपल्याला साधना आणि अनुष्ठान करण्यासाठी व्यतीत करायचा आहे. हे प्रत्येक साधकाने आपापल्या मनावरती रुजवून घ्यावे. या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. आशा आहे आजच्या या भागामध्ये मी अगदी छोट्याशा भाषेमध्ये परंतु समजेल या अनुषंगाने तुम्हाला चंद्रग्रहणाचा इफेक्ट भलेही ते भारतात दिसत नसेल तरीसुद्धा कशा रीतीने होऊ शकतो, शेवटी ह्या सर्व गोष्टी किंवा ही भौगोलिक घटना जरी असेल तरीसुद्धा आपण अध्यात्मावरती किंवा साधना मार्गावरती असाल तर प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट, प्रत्येक मुहूर्त हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे असे जे मुहूर्त असतात ज्याच्यामध्ये चंद्र अथवा सूर्यग्रहणसारखे योग येतात, असे हे दुर्मिळ योग आपण खऱ्या अर्थात सोडले नाहीत पाहिजे. जितका जास्तीत जास्त लाभ आपल्याला घेता येईल तितका जास्तीत जास्त लाभ घेता आला पाहिजे. आणि ज्या ज्या लोकांना वाईट विचार किंवा नकारात्मकता किंवा कोणत्याही पद्धतीची निगेटिव्ह एनर्जी किंवा निगेटिव्ह थॉट्स मनामध्ये येत असतील किंवा घरामधल्या कुठल्या व्यक्तिरेखेला येत असेल तर अशा व्यक्तिरेखेने अवश्यपणे बजरंगबाणचे पाठ घरामध्ये करावेत. बजरंगबाणच्या पाठमुळे केल्या जाणाऱ्या किंवा बजरंगबाणमुळे जे काही परिणामकारक इफेक्ट पाहायला मिळतात हे स्वतः तुम्ही आजमवू शकता. आशा आहे याच्या भागामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आवडलेला असेल, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि हाईप करायला विसरू नका. भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सतनाम गुरुजी को आदेश. अलख निरंजन.